साहजिक देशातल्या धुमसत्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना होतीच। आपल्या नेहमीच्या शैलीत राज ठाकरे बोललेच, पण त्याआधी चर्चा झाली ती राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंची। नेमकी का याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। लव यू टू। आता मला खरंच सुचत नाही, मी येतो परत, थांबा। जेनझीशी कनेक्ट होण्याचा जाणून बुजून केलेला हा त्यांचा कॅज्युअल अप्रोच म्हणावा की अवघडलेपणा। मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात अमित ठाकरेंच्या भाषणाची वेळ आली, पण निवेदक निवेदन करत असताना अमित ठाकरे उठले आणि निवेदकाच्या शेजारीच पोडियमवर असे रेलून उभे राहिले। आपणास विनंती आहे की आपण सभेला संबोधित करावं। नेहमीची वेशभूषा बाजूला ठेवत अमित ठाकरेंनी आज जॅकेट घातलं होतं, पण भाषणाला उभे राहिल्यानंतर मात्र ते जॅकेट त्यांनी काढून टाकलं। समोरच्या कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंना चीअरअप केलं जात होतं। लव यू टू। पण अंगावरचं जॅकेट काढलं तरी समोरच्या गर्दीचं ओझं मात्र त्यांच्या मनावर होतं की काय असा प्रश्न पडला। अमित ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली खरी, पण जमलेल्यांचा उत्साह पाहून ते स्क्रिप्टच विसरले। थोड्या घोषणा द्या, मला भाषण आठवेल। मजा केली रे। शब्दांची जुळवाजुळव करताना आंदोलन यशस्वी केल्याबद्दल जेनझींचं अभिनंदन करणारे आणि वडिलांचं कौतुक करणारी 2-4 वाक्य ते बोलले। मी जेन्युइनली सांगतो, मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो। आणि हे मी खूप जाणून बुजून बोलतो, मी दरवेळेला बोलतो, कारण मला राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण माणूस प्रामाणिक आहे। पण समोरच्या उत्साहामुळे भारावून गेलेल्या अमित ठाकरेंना बोलण्यासाठी शब्दच सापडत नव्हते, त्यामुळे पोडियमवरून ते असे बाजूला गेले। मी जेन्युइनली सांगतो, आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच, आता मला खरंच सुचत नाही, मी येतो परत, थांबा। त्यानंतर राहिलेलं भाषण पूर्ण करण्यासाठी अमित ठाकरे परतले खरे, पण ते त्यानंतर काय बोलले यापेक्षा त्यांनी स्टेजवर काय काय केलं याचीच सध्या जोरदार चर्चा आहे। ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई।